मित्रांनो, RT 25% रिझर्वेशन 2026-27साठी जे शाळेचं रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत चालू होतं, ज्याची तारीख 31/1/2026 पर्यंत याची तारीख होती. त्याच्यानंतर RT ॲडमिशन हे चालू होणार होते. पण अजून ते ॲडमिशन चालू झालेले नाही आहे. ते ॲडमिशन 5 तारखेपर्यंत चालू होऊ शकतं. पण हे चालू होण्याअगोदर जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील, तुमच्या घराशेजारील RT अंतर्गत कोणकोणत्या शाळा आहेत हे तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता की तुमच्या घराशेजारील किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये RT अंतर्गत येणाऱ्या कोणकोणत्या शाळा आहेत, त्या शाळांची नावे काय आहेत, हे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. आणि ते कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, RT रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच RTचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या घराशेजारी कोणकोणत्या शाळा RT अंतर्गत येतात हे तुम्ही पाहू शकता. चला तर मग वेळ न घालवता ते कसं पाहायचं हे सर्वात आधी पाहूयात. तर सर्वात पहिलं तुम्ही जर फेसबुकवरून व्हिडिओ हा पाहत असाल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक भेटेल, किंवा तुम्ही यूट्यूबवरून पाहत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक भेटेल. ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता. तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट असेल. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर इथे तुम्ही सिम्पली पाहू शकताय, इथे काही ऑप्शन आहेत मित्रांनो. यापैकी इथे तुम्ही पाहू शकताय RT 2026चं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला इथे खाली यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय तुमच्या जिल्ह्यातील, आता इथे फर्स्ट नंबरला अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही RT अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची यादी इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय नागपूर, इथे पाहू शकताय नागपूर जिल्ह्यात किती शाळा आहेत. अशा प्रकारे खाली येऊन तुम्ही इथे पाहू शकताय RT अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात किती शाळा आहेत. अजून पुढील जिल्हे पाहण्यासाठी लोड मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय लोड मोर केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे सातारा जिल्हा दाखवण्यात येईल. त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. जे काही आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आता एक्झाम्पलसाठी मी एखादा जिल्हा सिलेक्ट करतो आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय जिल्हा अमरावती जिल्हा हे सिलेक्ट करतो आहे. हे सिलेक्ट केल्याच्यानंतर यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे पाहू शकताय अमरावती जिल्ह्यातील RT 2026मध्ये येणाऱ्या सर्व शाळांची यादी. तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट पहिला आपण शाळा पाहून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकताय अमरावतीमध्ये अचलपूरमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत त्या तालुक्यामध्ये त्या शाळांची नावे तुम्ही इथे पाहू शकताय. अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहेत. परत अचलपूर झाल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे अमरावती पाहू शकताय. त्यानंतर इथे अमरावती त्यानंतर इथे पाहू शकताय अंजनगाव. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत त्या शाळांची नावे अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहेत. आता तुम्हाला अमरावती जिल्हा सोडून दुसरा जिल्हा पाहायचा असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. इथे सुद्धा काही जिल्हे देण्यात आलेले आहेत. इथे नागपूर देण्यात आलेला आहे, इथे सोलापूर देण्यात आलेला आहे, इथे पुणे जिल्ह्यातील RT शाळांची यादी. तर सिम्पली इथे तुम्हाला एक वेळेस टच करून दाखवते. पुणे जिल्हा यावरती क्लिक करतोय तर पुणे जिल्ह्या RT अंतर्गत जेवढ्या काही शाळा आहेत त्या शाळांची यादी तुम्हाला इथे दाखवली जाईल. तुम्ही इथे पाहू शकता. आकुर्डीमध्ये किती शाळा आहेत हे इथे टोटल दाखवलं जाईल. त्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय आकुर्डी झाल्याच्यानंतर आंबेगाव, त्यानंतर औंध. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने RT अंतर्गत येणाऱ्या शाळा कोणकोणत्या आहेत त्या शाळांची नावे तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय. मित्रांनो, RT रिलेटेड जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल किंवा फेसबुकवरती पोस्ट टाकण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो. ज्या काही क्वेरीज आहेत तुमच्या RT रिलेटेड ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.